लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते ऋतुजाला, हे बघ मी जे सांगते तेच करायचं आहे, चल किचनमध्ये जाऊया. आणि रुक्मिणी ऋतुजाला किचनमध्ये घेऊन येते. सिंधूने पिझ्झासाठी आणलेलं सगळं सामान बघते आणि म्हणते, हे बघ तू आता काय करायचं आहेस, यातली ना सिमला मिरची आहे ती बारीक बारीक गोल कापून ठेव. ऋतुजा म्हणते मी? रुक्मिणी म्हणते तुला मदत करायची आहे ना मला? त्याच्यावरती ऋतुजा म्हणते हो. आणि ती विचार करते सिमला मिरची, आता सिमला मिरची कशी दिसते काय माहिती. ऋतुजाला आता रुक्मिणी सिमला मिरची एकदम गोल गोल बारीक कट करायला सांगते आणि ऋतुजा काढते आपली साधी तिखट मिरची आणि म्हणते हीच असेल सिमला मिरची. आता ही बारीक बारीक कापते. तितक्यात रुक्मिणी येते आणि म्हणते धन्य, अगं याला म्हणतात सिमला मिरची आणि ही घे कट करून. ऋतुजा आता सिमला मिरची गोल गोल कट करायला लागते. इकडे आता सिंधू किचनमध्ये तिच्या वेळेत येते. पाहते तर काय, आपलं सामान घेऊन रुक्मिणी पिझ्झा करते. सिंधू म्हणते हा किचनमधला माझा टाईम आहे ना. रुक्मिणी म्हणते हे तू विसरतेस की तू इथे भाड्याने राहतेस, या किचनची मालकीण मी आहे, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी हे सगळं करेन. याच्यावरती सिंधू म्हणते हो पण मी सावीसाठी पिझ्झाचं सामान आणलं होतं ते तुम्ही घेतलेलं आहे. रुक्मिणी म्हणते ऋतुजा या पिशवीवरती कुणाचं नाव लिहिलं आहे का? याच्यावर सावी म्हणते तुम्ही का बरं माझ्या आईला इतका त्रास देत असता? सिंधू म्हणते बाळा थांब, काही बोलू नकोस तू. याच्यावरती सावी म्हणते आई मग आज मला पिझ्झा नाही का मिळणार? पिझ्झाची ट्रीट माझी पूर्ण नाही का होणार? सिंधू म्हणते असं कसं? तुझ्या आईने तुला जे वचन दिलंय ना ते वचन ती पूर्ण करणार, तू काही काळजी करू नको, तुला पिझ्झा खायला मिळणार म्हणजे मिळणारच. पण आणलेला पिझ्झा बेस आणि सगळं सामान हे आता रुक्मिणीने वापरलेलं असतं. पण सिंधू किती हुशार, सिंधुगिरी करत आता मात्र सिंधू हेल्दी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवण्याची युक्ती करते आणि ताबडतोब कामाला लागते आणि म्हणते सावी आज तुला एकदम हेल्दी पिझ्झा खायला देणार. आणि सिंधू ताबडतोब गव्हाचं पीठ घेते, परातीमध्ये छानपैकी गव्हाचं पीठ मळते आणि आता पिझ्झ्याची तयारी करते. रुक्मिणी मात्र बघतच बसते. आईचं सगळं सामान असताना सुद्धा आपला पिझ्झा इतका स्लो होतोय, पण ही सिंधू स्वतः पिझ्झा बेस करून सगळं सामान असंच जुगाड करून वापरते, तरीसुद्धा हिचं मात्र सगळं चांगलं चाललेलं आहे. सिंधू छानपैकी गव्हाच्या पिठाचे 2 बेस बनवते, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस आणि आता ती सांगते सावी आपण एक काम करूया का, आपण पिझ्झा गर्ल आणि पिझ्झा बॉय असं 2 बनवूया. असं म्हणत छानपैकी कोबीचा काप करून त्या कोबीचे केस बनवते, बटाट्याचे डोळे बनवते, आयब्रो बनवते आणि छानपैकी पिझ्झा आता सिंधू तयार करते. तोपर्यंत रुक्मिणीचा पिझ्झा ऑलरेडी रेडी असतो आणि ती आता तो पिझ्झा विनूला खायला देणार असते. तितक्यात विनू येतो आणि म्हणतो किती सुंदर वास येतोय, मोठी आजी तुम्ही काय बनवताय? यावरती रुक्मिणी सांगते बाळा तुझ्यासाठी पिझ्झा बनवते, चल खायला बस. आणि ती आपण बनवलेला पिझ्झा आता विनूला खायला देते. विनू म्हणतो मोठी आजी खूप छान पिझ्झा झालेला आहे, तुम्ही माझ्यासाठी बनवलात ना, आता मी खातो. तोपर्यंत सिंधूचा पिझ्झा सुद्धा तव्यामध्ये रेडी होतो आणि 2 पिझ्झा, एक पिझ्झा गर्ल आणि पिझ्झा बॉय बनवून सिंधू आता बाहेर येते. तोपर्यंत विनूने तुकडा हातात घेतलेला असतो आणि सिंधू तो पिझ्झा घेऊन त्याने म्हणते विनू हा तुझ्यासाठी. विनू म्हणते वाव हा तर किती सुंदर पिझ्झा आहे. रुक्मिणी म्हणते पण हे बघ मी तुझ्यासाठी बनवलाय की नाही, मग तुझ्या आजीला वाईट नाही का वाटणार की माझा पिझ्झा न खाता तू दुसरा पिझ्झा खाल्लास, तर तू माझा खा बरं. यावरती विनू म्हणतो आजी तुम्ही बनवलात तो तुमचा पिझ्झा मी खाणारच आहे, पण त्यानंतर मी ना डॉक्टर काकूने बनवलेला पिझ्झा खाणार. असं म्हणत एक तुकडा तोडत नंतर तो पूर्ण पिझ्झा आता सिंधूचा खातो आणि म्हणतो वाव हा पिझ्झा जास्त टेस्टी आहे, डॉक्टर काकू खूप छान पिझ्झा बनवले आहेत. सिंधूने रुक्मिणीला तोडास तोड जबाब देत आता मात्र टिट फॉर टॅट करत तिचाच डाव तिच्यावरती उलटवलेला असतो. रुक्मिणी तोंड फुगवून बसते कारण तिचा पिझ्झा तसाच्या तसा राहतो, पण सिंधूने हेल्दी बनवलेला गव्हाच्या आट्यापासूनचा पिझ्झा दोघंजण आवडीने खातात आणि आता तिचं कौतुक करत असतात. रुक्मिणी विचार करते झालं हा सुद्धा डाव सिंधूने जिंकलेला आहे. ऋतुजा विचार करते आयुष्यात पहिल्यांदा इतकी मेहनत केली पण त्यावर सुद्धा या विनूने पाणी फिरवलं. तोपर्यंत इकडे अन्वी आता तिचा पोर्टफोलिओ करण्यासाठी तिच्या एका फ्रेंडला कॉन्टॅक्ट करत असते आणि मला फोटो काढण्यासाठी कोणता चांगला फोटोग्राफर आहे का सांग. यावर तिची फ्रेंड सांगते हो एक फोटोग्राफर आहे पण तो 50,000 रुपये घेतो. आता मात्र 50,000 रुपये घेणं किंवा 50,000 रुपये देणं अन्वीला परवडण्यासारखं नसतं. मग ती म्हणते ठीक आहे मी बघते काही होतंय का, आणि ती पैसे मागण्यासाठी रुक्मिणीकडे येत असते. तोपर्यंत राजश्रीला पिझ्झाचा घडलेला सगळा प्रकार
प्रकार कळलेला असतो आणि ती रुक्मिणीला सांगत असते, वहिनी म्हणजे मला असं वाटतं तुमचं जरा चुकलंच, ते सिंधूला धडा शिकवायचा इथपर्यंत ठीक आहे हो, पण त्या सावीचं काय, तिने काय केले? यावरती रुक्मिणी म्हणते, कसं ही ज्या वेळेला राघवला सोडून गेली तेव्हा राघवला किती त्रास झाला, आपल्या मुलाला त्रास होतो तेव्हा तुला कसं वाटलं राजश्री? तेच तिला कळू दे की आपल्या मुलीला त्रास झाल्यावरती कसं आपल्या आईच्या जीवाला वाटतं हे तिला कळेल ना, त्यासाठी मी हे केलेलं आहे. तुला काही तिची बाजू घेण्याची गरज नाही आहे राजश्री, तिने तुझ्या मुलाला खूप त्रास दिला आहे. ही चर्चा चालू असताना तिकडे आता अन्वी येते आणि म्हणते, आजी मला बुक घ्यायचे आहेत, मला काही पैसे हवेत. रुक्मिणी म्हणते, ठीक आहे तुला 2,000 रुपये देते मी. अन्वी म्हणते, इतक्याशा पैशांनी नाही भागत, मला जास्त पैसे हवेत. रुक्मिणी म्हणते, हे बघ तुला त्या दिवशी मी बुकसाठी 2,000 रुपये दिले होते, म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पित असली ना तरीसुद्धा बाकीच्यांना समजतं की मांजर दूध पिते, त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नको, खरं खरं सांग तुला पैसे कशासाठी हवेत. यावरती अन्वी म्हणते, तू पैसे देतेस की नाही, नाहीतर मी बाबांना फोन करून सांगू. रुक्मिणी म्हणते, खुशाल सांग बाबांना फोन करून. अन्वी म्हणते, मग तुम्ही माझी जबाबदारी घेतलीच कशाला? मला हवेत त्या गोष्टी जर तुम्हाला देता येत नसतील तर काय गरज आहे माझी जबाबदारी घ्यायची? मला पण कळतं माझं काय करायचं ते. असं म्हणत ती रुक्मिणीला उलट बोलत असताना सिंधू येते आणि म्हणते, अन्वी काय चाललंय हे, मोठ्यांशी असं बोलतात का? असं म्हणत ती आता अन्वीला शांत करण्याचा प्रयत्न करते, तर रुक्मिणी उलटी आता सिंधूवरतीच चिडते आणि म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलंय डॉक्टरबाई, हे माझं घर आहे, ही माझी माणसं आहेत, माझ्या माणसांच्या मध्ये इंटरफेअर करण्याची तुमची काहीही गरज नाही आहे. सिंधू म्हणते, इथे अन्वीचा मॅटर आहे म्हणून मी बोलले. रुक्मिणी म्हणते, अन्वी माझ्या मुलीची मुलगी आहे आणि ती पण याच फॅमिलीचा हिस्सा आहे, तुम्ही नाही, तुम्ही याच्यामध्ये बोलू नका. सिंधू म्हणते, अन्वीचा मॅटर आहे म्हणून मी मध्ये बोलले. रुक्मिणी म्हणते, काही गरज नाही आहे, तुझा काही संबंध नाही आहे अन्वीसोबत. अन्वी म्हणते, संबंध कसा नाही, ती माझी सिंधू मामी आहे, तिचा माझा संबंध आहे, माझ्या सिंधू मामीने मला मध्ये बोलली तर तुला काय होतंय? त्यावरती सिंधू म्हणते, अन्वी हे बघ फॅमिलीचे काही नियम असतात, म्हणजे ना मोठी फॅमिली असते तेव्हा मोठी माणसं जे बोलतात ते ऐकायचं असतं. ऋतुजा म्हणते, ही आपल्यासमोर नाटक करते, पण हिनेच अन्वीला आपल्या विरुद्ध भडकवलं असणार आहे. अन्वी म्हणते, बघितलंस सिंधू मामी, तुझ्या चांगुलपणाचं फळ बघितलंस, तू या लोकांशी चांगुलपणाने वागतेस, पण ही लोक तुला त्रास द्यायला टपलेली आहेत, तुझ्या चांगुलपणाचं इथे कौतुक नाही आहे आणि बरं झालं म्हणूनच तू घर सोडून निघून गेलीस. ती ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांच्यात राहण्यात काही अर्थच नाही. असं म्हणत अन्वी आता सगळ्यांना बडबडत सिंधूची बाजू घेते. तितक्यात मधू येते आणि म्हणते, अन्वी अगं मोठ्यांशी बोलायची ही कुठची पद्धत आहे? अगं ते मोठे आहेत ना, तुझ्या भल्यासाठी सांगतायत ना. त्यावरती अन्वी म्हणते, तू तर गप्पच बस, तू माझ्यासाठी एक्झिस्टच करत नाही आहेस, कोण आहेस तू? तुला मी मामी मानतच नाही आहे, तू न माझ्यामध्ये तोंड खुपसू नको आणि मध्ये मध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नकोस, तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय, तुझ्यामुळेच राघव मामा बिघडलाय आणि सगळं हे झालेलं आहे. असं म्हणत अन्वी आता मधूला चांगलंच सुनावते आणि तिला चांगलंच खडसावते. सिंधू सांगत असते, अन्वी अगं प्रत्येक घराचे नियम असतात, घरातला मोठा व्यक्ती निर्णय घेतो आणि छोट्यांच्या भल्यासाठीच ते निर्णय असतात. असं म्हणत ती पुन्हा समजावते, पुन्हा रुक्मिणीमध्येच तोंड घालते आणि म्हणते, डॉक्टरबाई तुम्हाला एकदा सांगून समजत नाही आहे का की माझ्या घरच्यामध्ये बोलायचा मी तुम्हाला अधिकार दिलेलाच नाही आहे. त्यावरती सिंधू सांगते, मी तुमच्या घरच्यांच्या मध्ये बोलण्यासाठी इंटरेस्टेड पण नाही आहे. अन्वीला मी माझी भाचीच मानते, ती राखीताईंची मुलगी आहे आणि त्यासाठी अन्वीच्या भल्यासाठी जे काही असेल त्यामध्ये मी बोलणार आणि त्यासाठी मला कुणाची परवानगी सुद्धा नको. असं म्हणत सिंधू सुद्धा रुक्मिणीला सडेतोड उत्तर देते आणि तिचं तोंड कायमचं बंद करून टाकते. पण रुक्मिणीच ती कुठली ऐकायला, ती मात्र सिंधूला कायम परकच मानत असते आणि तिला सुनावत असते. पण अन्वीने मात्र रुक्मिणीचा माज उतरवलेला असतो. पण इकडे मात्र एक वेगळीच घटना घडते. ज्या वेळेला आता सगळेजण आत येतात तर विनूला ताप आलेला असतो. विनूला ताप आल्यामुळे मधू खूप पॅनिक होते आणि म्हणते, विनू काय झालं, उठ ना, उठ बाळा, कशामुळे ताप आला तुला? आणि अचानकपणे विनूला का ताप आला याचं कोडं कुणाला उलगडत नाही. पण आता सोपी सिंधू समोर असतेच तिला सगळा दोष देण्यासाठी. मधू सुरुवात करते आणि म्हणते, सिंधू कशामुळे विनूला ताप आला? तू त्याला कोणतं औषध दिलंस? असं काय औषध दिलंस की ज्याच्यामुळे विनूला ताप आलाय? तुझा हा हलगर्जीपणा आहे आणि तू आम्हाला फोन करून का नाही कळवलंस की विनूला ताप आलेला आहे म्हणून? तुझ्या हलगर्जीपणामुळे विनूचा ताप वाढला तर मी सोडणार नाही. झालं, मधूने सुरुवात केली म्हटल्यावरती रुक्मिणीने दुसरी सुरुवात केलेली असते. रुक्मिणी म्हणते, या बाईमुळे हे सगळं घडलेलं आहे. आजपासून ही विनूची ट्रीटमेंट करणार नाही. हिनेच कोणतं तरी चुकीचं औषध दिलं असेल आणि त्याचमुळे विनूची तब्येत बिघडली. डॉक्टरबाई तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलीचं सामान घ्यायचं आणि ताबडतोब इथून निघायचं. यापुढे विनूची ट्रीटमेंटच काय, विनूच्या आसपास पण तुम्ही फिरकायचं नाही. चला निघा, आत्ताच्या आत्ता इथून
तुमची रवानगी होऊ दे असं म्हणत रुक्मिणी पुढचा मागचा कोणताही विचार न करता सिंधूला घराबाहेर हाकलायला निघते. आता मात्र सिंधूने दिलेल्या औषधामुळे ताप आलेला नसून आता विनू बरा होण्याची ही लक्षणं असतात. आता रुक्मिणी ज्या वेळेला सिंधूला बाहेर काढते, राघव सिंधूची बाजू घेऊन सिंधूला थांबवणार असतो. कारण सिंधू किती चांगली डॉक्टर आहे आणि माणूस म्हणून सिंधू किती चांगली आहे हे जरी राग असला तरी राघवला माहिती असतं. आता सिंधूची बाजू घेऊन राघव रुक्मिणीसोबत भांडणार आणि सिंधूला प्रोटेक्ट करणार आणि हे पाहायला मात्र फारच रंजक ठरणार आहे.